तर मुंडेंच्या राजीनाम्यावरून लक्ष्मण हाकेंनी दमानिया आणि संदीप क्षीरसागर यांच्यावर टीकास्त्र डागलेलं आहे। दरम्यान लक्ष्मण हाके हे मुंडेंकडून सुपारी घेऊन मैदानामध्ये उतरलेत असा पलटवार दीपक केदार यांनी केलाय। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरून हाके, दीपक केदार, सदावर्ते आणि दमानियांमध्ये जोरदार जुंपली आहे। मुंडेंच्या राजीनाम्यासाठी क्षीरसागर आणि दमानियांचा अजेंडा, इतरांच्या इशाऱ्यावर ते नाचतात, लक्ष्मण हाके यांची टीका। धनंजय मुंडेंकडून सुपारी घेऊन लक्ष्मण हाके मैदानात उतरलाय, त्याला आम्ही एक्सपोज केलाय। दीपक केदार यांचा लक्ष्मण हाके यांच्यावर पलटवार। त्यामुळे दमानिया असोत किंवा क्षीरसागर असोत, कुणाचा तरी राजीनामा घेणं आणि धनंजय मुंडेंना राजसत्तेतनं खाली कसं खेचणं या एका अजेंड्यावर ते काम करतायत। त्यामुळे अशा चिल्लर गोष्टींना उत्तर द्यायला माझ्याकडे वेळ नाही। सिलेक्टेड प्रोग्राम राबवतात, ते कुणाच्या तरी इशाऱ्यावर नसतात। त्यामुळे हे फालतू लोक आहेत सगळे। लक्ष्मण हाके एक्सपोज झालेला आहे, त्यांचा चेहरा जर बघितला तर सगळा कॉन्फिडन्स संपलेला आहे। आम्ही त्यांना एक्सपोज केलेलं आहे। प्रति मोर्चे काढायला निघाले तेव्हाच आम्ही ही धनंजय मुंडेची सुपारी घेऊन लक्ष्मण हाके मैदानात उतरलं हे आम्ही एक्सपोज केलंय, म्हणून ते आज गायब आहेत। त्याच्यामुळे सुपारी कोण घेतंय हे सगळ्या महाराष्ट्राला कळालंय। दरम्यान बीड हत्येवरून वकील गुणरत्न सदावर्तेंनी सुरेश धस आणि अंजली दमानिया यांच्यावर निशाणा साधलाय। मिकी माऊस क्लब सारखं काय चालवलंय? बीड हत्या प्रकरणावरून सदावर्ते यांनी धस आणि दमानियांवर खोचक टीका केली आहे। दरम्यान सदावर्तेंनी केलेल्या टीकेवर दमानिया यांनी प्रतिक्रिया दिली आहे। डंके की चोट पेला मला उत्तर देण्याची गरज नसल्याचं दमानिया यांनी म्हटलंय। ज्या प्रकारे राजकारण केलं चाललंय, बीडला बदनाम केलं चाललंय, ते कोणत्या दमानिया नावाच्या कार्यकर्त्यांना आता दुसऱ्या सामाजिक कार्यकर्त्या स्वतः डिक्लेअर। अहो तुम्ही डिक्लेअर व्हायले, पण तुमचा गुड गव्हर्नन्ससाठीचं काम काय आहे? ज्या लोकांची काय पत आहे महाराष्ट्रामध्ये, त्या जरंग्यानं काहीतरी म्हणायचं, या धसनं काहीतरी म्हणायचं। अरे काय हे मिकी माऊस क्लब हाऊस सारखं चालवलं यांनी। गुणरत्न सदावर्ते यांनी मिकी माऊस म्हटले तुम्हाला? नाही, डंके की चोट पेला मला काहीही उत्तर देण्याची इच्छा नाही। गुणरत्न सदावर्ते यांनी मिकी माऊस म्हटले तुम्हाला? नाही, डंके की चोट पेला मला काहीही उत्तर देण्याची इच्छा